श्यामल साबळे, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आता बातम्या सविस्तर। जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविलाय। अजित पवार यांचा ताफा जात असताना मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांच्या ताफ्याला आज काळे झेंडे दाखवलेत। जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले। जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार यांचा ताफा भोकरदन येथे उद्घाटनासाठी जात असताना मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवारांना काळे झेंडे दाखवलेत। बीड आणि परभणी घटनेप्रकरणी योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली। दरम्यान बीड आणि परभणी घटनेच्या तपासाला उशीर होत असल्याने मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत अजित पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केलाय। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जालना येथे काही उद्घाटन सोहळ्याला आले होते। आज म्हणून आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला। जाहीर निषेध याच्यासाठी केला की त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे मंत्री धनंजय मुंडे हे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांकडून त्यांनी हार्वेस्टरसाठी 8-8 लाख रुपयाची बार्शी तालुका, सोलापूर, पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन करोडो रुपयाचा, अरबो रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला। तसे बीड जिल्ह्यामध्ये जे आतंक, धनंजय मुंडेची जे गुंड आहे त्या गुंडांनी जो आतंक त्या ठिकाणी फैलून ठेवलेला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या केली, अशा निर्गुण आणि परभणी येथे जी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली याच पार्श्वभूमीवर त्याच्यावर कठोर कारवाई करून ह्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज मुद्दामून अजितदादा पवार यांना हे काळे झेंडे दाखवून त्यांना निषेध केला। आणि हे एवढं करून जर अजितदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करू। आज जालना येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विविध कामानिमित्त आले असताना मत्साजोग बीड येथील घटना घडली। त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा या मागणीसाठी नुकताच आम्ही जनाक्रोश मोर्चा काढला। त्यानंतरही त्या ठिकाणी अनेक नेते, सर्वपक्षीय नेते येऊन गेले आणि त्या जिल्ह्यात त्या कुटुंबाला पाहिजे तसा न्याय कुठल्याही पद्धतीचा मिळाला नाही। त्याचा निषेधार्थ आम्ही मोर्चा काढला आणि आज आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवले। त्याचं कारण असं, ज्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे अजितदादा पवार यांनी स्वीकारलं। सर्वप्रथम अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात कोयता गँग, रेती गँग, वाळू माफियाची गँग, जे जमीन हडपणाऱ्यांची गँग, जे मुळशी पॅटर्न सारखे पिक्चर आले, असा पुणे जिल्हा गुंडायुक्त केला। अशा गुंडायुक्त शहराला सुधरू शकले नाही आणि आधीच या बीड जिल्ह्यामध्ये असं वातावरण तापलेलं आहे। दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि राजकीय वातावरण विभाजनी मताची करण्यासाठी हे जे लोक अग्रेसर आहे अशांना पाठीशी घालण्यासाठी अजितदादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले। त्याचा आम्ही निषेध करतो आणि धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहे आणि त्याच पक्षाचे त्या ठिकाणी ते पालकमंत्री झाले असल्याने आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या गोष्टीला विरोध आहे। म्हणून त्यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता ते दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याला पालकमंत्री द्यायला पाहिजे अशी आमची आपल्या मार्फत इच्छा आहे। त्याकरता आम्ही आज अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला। पंकजा मुंडे यांची जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीचे जालन्यात ओबीसी महिलांच्या वतीने आनंद उत्सव साजरा करत स्वागत करण्यात आले।
मंत्री पंकजा मुंडे यांना जालन्याचे पालकमंत्री करण्याचा जाहीर होता. जालन्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ओबीसी नेत्या ममता कायंदे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी एकमेकींना पेढे भरवून फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळण्यासाठी ममता कायंदे यांनी 28 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी केली होती. याच मागणीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना जालन्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. महिला म्हणून प्रथमच पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. त्यांना पालकमंत्री पद द्यावे म्हणून ओबीसी महिलांनी गणरायाकडे नवस बोलल्या होत्या आणि लवकरच आपण नवस पूर्ण करणार असल्याचं ओबीसी नेत्या ममता कायंदे यांनी म्हटलंय. यावेळी शालिनी मुळे, जनाबाई शेळके, सुनीता लोळगे, राधाबाई उनवणे, शोभा ठाकूर, अंजली खांदे, कलाबाई कंकाळ, प्रियंका कंकाळ यांची उपस्थिती होती. जल्लोष कशाबद्दल साजरा केला आणि काय केलं? आज आम्ही 30 तारखेला मागणी केली होती कलेक्टर साहेबाच्या सोबत की देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन द्यायसाठी पंकजाताई पालकमंत्री व्हावं म्हणून. आणि ती आमचे देवेंद्र लाडके भाऊ त्यांनी आमची मागणी पूर्ण केली. आणि शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी आमची लाडक्या बहिणीची मागणी पूर्ण केली आणि आम्ही त्या याच्यामध्ये सक्सेसफुल झालो. आम्हाला हेच पाहिजे होतं पालकमंत्री पालकमंत्री व्हावं म्हणून. आणि आमची कोशिश आणि आम्ही जे देवाला साकडं घातलं होतं ते आज आमचं पूर्ण झालं. काय केलं आनंदोत्सव साजरा? काय अजून आम्ही फटाके फोडले, एकुणएकीला पेढे चारले, गजरे वगैरे लावून उत्सव साजरा करत आहे. पंकजाताई झाले मी खूप अतिखुश आहे महिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज जालना शहरात राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या पुढाकारातून जालन्यात राष्ट्रवादीचं कार्यालय उभारण्यात आलंय. राष्ट्रवादी पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या पुढाकारातून जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशस्त कार्यालय उभारले. या कार्यालयाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणीत काही बदल करण्याची विनंती यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी नामदार अजित पवार यांच्याकडे केली. तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी आपण कायम प्रयत्न करू, फुले शाहू विचारांनी सर्व जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर आमदार विक्रम काळे, आमदार कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संघटनेमध्ये काही दोष राहून गेलेले, चुकीच्या नेमणुका घाई गडबडीत झालेल्या आहेत, जे काम करत नाहीत ते आज पदावर आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला नम्रतेची विनंती राहणार आहे. मी तसं सुनील तटकरे साहेबांना लेखी पत्र देणार आहे की संपूर्ण जिल्ह्याची संघटनेची फेररचना करण्याचा मला आपण अधिकार द्यावा, अशी मी नम्रतेची विनंती आपल्याला करतो. कारण त्याच्याशिवाय ही संघटनाला बळकटी मिळणार नाही. काही लोक उगाच पद अडवून बसले, त्यावेळेस घेणं गरजेचं होतं. त्यामुळं यासाठी आणि रोज सकाळी तुम्ही पाहता त्या टीव्हीवरती तो संजय राऊत दादाच्या नावाने अधूनमधून बोंबलत राहतो. ती दमानिया नावाची बाई, पण दादानी कधीही उत्तर दिलं नाही. दादा अशा फालतू लोकांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि म्हणून दादाच्या राऊताविषयी सांगेल आणि दमानियाविषयी कि बेमतलब की बातें यूं ही कर जाते हैं, बेमतलब की बातें यूं ही कर जाते हैं, हल्के जब मस्ती में आते हैं तो अपनी औकात भूल जाते हैं. हल्के जब मस्ती में आते हैं तो अपनी औकात भूल जाते हैं. तर ते अशी सगळी मंडळी आहे. पण दादा कामावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही पाहिलं का दादा कधी प्रत्युत्तर देतात? दादा देताना भानगडीत पडत नाही, कारण काम करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं दादांचं कामच उत्तर देत आहे. आणि म्हणून 41 आमदार आले. पण दादा 41 मध्ये 42 झाले असते हो. आपण जर घनसावंगीच्या ऐवजी जालना सोडलं 42 झाले असते. पण ते राहून गेलं. प्रचंड असं लोक सर्वसाधारण सामान्य माणूस मला बोलत होता. मी दादांना विनंती केली, पण काही कारणाने राहून गेलं, राजकारणात गडबडीत. त्यामुळं माझं काही त्याच्याबद्दल रोष नाही. धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, कायदा सुव्यवस्था हा व्यवस्थित राहिला पाहिजे, कुठेही तेढ निर्माण होता कामा नये, समाजामध्ये दुही निर्माण होता कामा नये. योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस 18 पगड जातीन 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भेदभाव केला नाही. आज काही लोक स्वतःचं महत्व वाढवण्याकरता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. असं नाहीये. आम्ही त्या जागी बसलो असताना आम्ही ते होऊन देणार नाही. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. आणि जर चुकला
तर तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, नात्याचा, गोत्याचा असेल त्याचा अजिबात विचार करणार नाही. डिपार्टमेंटला सांगू ह्याला घे आणि जे काय फाशीची शिक्षा करायची असेल ती कर, जी काही कडक शिक्षा करायची असेल ती कर. भेदभाव नाही. संविधान सगळ्यांच्या करता आहे. हा उजवा, हा डावा, हा जवळचा, हा लांबचा, हे चालणार नाही. जालना शहरातील रस्त्यावर भटकणाऱ्या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जालना जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. जालना शहरासह जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांची मोठी समस्या निर्माण झाली. या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चाललाय. सदर कुत्री ही अंगावर धावून जाऊन अंगावरच्या मांसाचे लचके तोडून गंभीर इजा पोहोचवतात. जालना शहरातील अलंकार टॉकीज, वीर सावरकर चौक, विवेकानंद हॉस्पिटल, नूतन वसाहत, अंबड रोड, मंगळ बाजार, मूर्ती वेस, पाणी वेस, बस स्थानक, रेल्वे स्थानक, भोकरदन नाका या महत्वाच्या ठिकाणी 40 ते 50 मोकाट कुत्र्यांचे कळप आपल्या शहरात वावरताना दिसून येतील. ही कुत्रे गाडी चालवणाऱ्या, पायी चालवणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून येऊन त्यांना चावून दुखापत करतायत. या सर्व बाबींकडे महापालिकेने लक्ष घालून या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. काय निवेदन दिले आपण? आज महानगरपालिकाला आम्ही संतोष खांडेकर यांना समक्ष भेटून त्यांना जे कुत्र्यांच्या जालन्यामध्ये हैदोष झालेला आहे, सकाळी आणि रात्र, दिवस, दुपारी सगळं चावू राहिले, ते लचके तोडू राहिले. नागरिक इतके त्रस्त झाले की आम्ही 2-3 वेळा इथं निवेदन दिलेलं आहे, तरी त्याच्यावर काही हे घेतलेलं नाही त्यांनी. म्हणून आज समक्ष भेटून त्यांना निवेदन देण्यात आले आणि CO साहेब त्यांना सांगितलं आहे संतोष खांडेकर साहेबांना की याचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करा, तर तो पुढचा आम्ही आंदोलन करणार आहे. कुठल्या समस्या आहे, कुठल्या ठिकाणी होते हे समस्या जे आहे तो फुले मार्केट, अलंकार टाकीज, रहमानगंज. सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला जाता तो 100-150 लोकांचा तिथं आपले कुत्र्यांचा झुंड राहतं आणि तिथं गेले तर ते अंगावर येते आणि सकाळी आम्ही तर परत रात्री दुकान बंद केल्यावर तिथे 100-150 असे कुत्र्यांचा झुंड असतं. रात्री दुकान पेला भीती असते की काय करावं काय, असं प्रत्येक वेळी आम्हाला समस्या निर्माण झालेली आहे. तरी त्यांना समस्याचं निवारण करावं असं आम्ही निवेदन साहेबांना दिलेलं आहे. काय म्हणले साहेब म्हणले ठीक आहे मी करतो, जे काय तुम्हाला हे दिलेलं आहे लोकांना करायला ते त्याच्यावर तयारी काम करायला तयार आहे आणि करू राहिले असं म्हणणं आहे त्यांचा. बघू आता काय करते काय नाही, तो पुढचं तर आम्ही आंदोलन करणारच आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2च्या अनुषंगाने एक महत्त्वाची बैठक आज जालन्यात पार पडली. नवीन गावांचा समावेश या योजनेत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा क्रमांक 2च्या अनुषंगाने आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जालना जिल्ह्यामध्ये विविध गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, मुंबई येथील अधिकारी सागर खटकाळे, कृषी अभियंता हे सर्व कार्यालयात, जालना येथील उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी सर्व ठिकाणी आज बैठक घेऊन संबंधित विषय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे बैठकीत जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ध्येय निश्चित असेल तर यश नक्की मिळेल. त्यासाठी अथक परिश्रमाची व योग्य दिशेने जाण्याची आवश्यकता असते, असं मत डॉक्टर सोमीनाथ खाडे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गोला पांगरे येथे 10वी-12वी नंतर पुढे काय या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थी जीवन म्हणजे समुद्रातील जहाजासारखे. जहाजाला होका यंत्र नसेल तर दिशाहीन जहाज समुद्रात भटकत फिरते. तसेच विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित नसेल तर आयुष्यभर भटकत फिरावे लागते. जीवनात कितीही संघर्ष आला तरी तो संघर्ष आत्मविश्वासाने आपण संपवून पुढे जाऊ, हा विश्वास तुम्हाला कधीच अपयशी ठरवणार नाही. त्यामुळे विद्यार्थी जीवन हे कोणत्याही संकटांना सहज दूर करणारे असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन हे जीवनाला दिशा देते. 10वी-12वी नंतर विविध क्षेत्रांमध्ये अनेक संधी आहेत. त्या संधीला अचूक हेरून योग्य दिशेने वाटचाल केली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे चिकाटीने मेहनत घेतली पाहिजे, असा विश्वास डॉक्टर सोमीनाथ खाडे यांनी व्यक्त केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी शासनाने राबवलेल्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. ठाकरे सरांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन भानुदास दोबाले यांनी केले. यावेळी अमर शिंदे, मोरे हे उपस्थित होते. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपले. पाहत राहा MC न्यूज. नमस्कार.
कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.